कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, कबीराचे विणतो शेले. कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. असा हा परमेश्वर आपल्या मदतीला धावून यावा असं आपल्याला वाटतं. आता जगण्याच्या या रेसमध्ये ना खूप काही मिळवण्यासाठी आपण धावत असतो. त्यातली मुख्य गोष्ट म्हणजे पैसे. पण त्याबरोबरच आणखीन एक गोष्ट आपल्याला प्रत्येक क्षणी मिळवायला पाहिजे, ह्याचा कधी कधी आपल्याला विसर पडतो. तर माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आपली ज्या गुणावर श्रद्धा असते ना, तर आपली त्यांच्याकडनं काय अपेक्षा असते की त्यांनी प्रत्येक वेळेला मला मदत केली पाहिजे. माझ्या संकटाच्या वेळी, माझ्या अडचणीच्या वेळी धावत येऊन माझी ती अडचण सोडवली पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं की नाही. पण ती मदत आपल्याला मिळण्यासाठी आधी आपल्याला आपली पात्रता वाढवावी लागेल, असं मला आपलं वाटतं. बघा, त्यामुळे आपण जसे पैसे पण कमवतो आणि साठवून ठेवतो ना, तसं पुण्य सुद्धा आपल्याला कमवावं लागेल आणि ते सुद्धा आपल्याला साठवून ठेवायला लागेल. त्यामुळे हे पुण्यच आपल्या कामी येतं. आता पाप आणि पुण्य यांच्या व्याख्येत न पडता आपल्या संतांनी जसं म्हटलंय की पुण्य ते परोपकार आणि पाप ते परपीडा, ही साधी सोपी व्याख्या आपण घेऊया आणि या व्याख्येला धरूनच पुण्याचा संचय कसा केला पाहिजे रोजच्या जगण्यात, याबद्दल विचार करूया. म्हणजे आजकाल आपण फारच प्रॅक्टिकल झालोय, पण तरी सुद्धा आपण प्रत्येक क्षणी हे पुण्य जोडत राहायचंय. म्हणजे त्यामुळे आपण कितीही जरी आधुनिक काळात आता राहत असलो, टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स झालेली आहे, सगळं काही एकदा क्लिकवर सगळं मिळतंय आपल्याला, पण तरी सुद्धा कामी काय येतं तर ते पुण्य. आणि हे पुण्य कसं कमवायचं ह्याचा जरा आपण आता बारकाईने विचार केला पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी काही फार मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही. रोजच्या जगण्यात सुद्धा प्रत्येक क्षणी आपण ते मिळवू शकतो. आता आपण सगळेच जण आपल्या भविष्याची तरतूद म्हणून बँकेत दर महिन्याला काही पैसे साठवतो, काही FD काढतो, आणखीन काही गुंतवणुकीच्या आपल्या योजना असतात, बरोबर, की काय बाबा भविष्यात आपल्याला ते कामी येतील, उपयोगी पडतील. तसंच आपल्याला आपल्या हा जो पुण्याचा जो संचय आहे तो आत्ता ह्या क्षणापासून भरायला सुरुवात केली पाहिजे. आणि त्यासाठी सोपी व्याख्या आपण बघितली की पुण्य ते परोपकार आणि पाप ते परपीडा. परोपकार, आता ह्याच्यामध्ये काय काय येतं. आता आपलं जे श्रद्धास्थान असतं ना, त्यांचे आपण असे गुण गातो, त्यांची काय काय तत्व आहेत, आपण एकदम प्रभावित होऊन ती फार वाचत असतो किंवा त्यांचं गुणगाण ऐकत असतो. पण त्यातली जी तत्व आहेत तीच आता आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरायची आहेत. म्हणजे सिंपल असं, पहिली गोष्ट पुण्य साठवताना बघा, आपले जे विचार आहेत ना ते चांगले असले पाहिजेत. म्हणजे स्वतःबद्दल तर चांगला विचार आपल्याला करायचाच आहे, पण आता प्रत्येकाबद्दल आपल्याला चांगलाच विचार करायचा आहे. कुणाचं छान होत असेल ना, खूप आनंद व्यक्त करायचा एकदम मनापासून. मनामध्ये जर काही राग, द्वेष, लोभ, दुस्वास असेल, अहंकार असेल, आत्तापासून त्याच्यावर काम करा आणि हळूहळू का होईना पण तो सोडा. आपलं मन जास्तीत जास्त निर्मळ असलं पाहिजे. दुसऱ्याच्या यशासाठी, आनंदासाठी आपण खूप मनापासून खुश झालं पाहिजे. आणि इथे भावना खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही वरवर दाखवताय की तुम्ही खूप आनंदी झालात आणि आतून जर तुम्हाला असं जेलस वाटत असेल ना, तर कसली नोंद होणार सांगा आपल्या पुण्यामध्ये. लक्षात ठेवा, आपल्या ज्या भावना आहेत ना तोच खरा भाव. लक्षात येते का तुमच्या मी काय म्हणते? आपल्या भावना खूप महत्वाच्या आहेत आणि त्या खूप निर्मळ असल्या पाहिजेत. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या यशासाठी, दुसऱ्यांच्या आनंदासाठी, दुसऱ्यांच्या एकूणच भरभराटीसाठी नेहमी आनंदी राहा.
हे झालं दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करण्याचं. दुसरं आहे दुसऱ्यांशी चांगलं बोला. हे बघा, चांगलं बोलायला काही पैसे लागत नाहीत, पण बरेचसे लोक ही गोष्ट विसरून जातात. तुम्ही घरात आहात किंवा ऑफिसमध्ये आहात किंवा प्रोफेशनली तुम्ही कुठेही काम करताय, सांगण्याची एक अचूक पद्धत तुम्हाला आली पाहिजे. काही कठीण गोष्ट जरी सांगायची असेल, काय समोरच्याला फीडबॅक द्यायचा असेल, तरी त्याचं मन दुखवेल असं करू नका. सौम्य शब्दात सांगा आणि ती पण एक स्किल आहे, ते शिकून घ्या. हे तर मी प्रोफेशनल लेवलला बोलते, पण एकूणच सगळ्यांशी बोलताना दुसऱ्याच्या मनाला लागेल, दुसऱ्याच्या मनाला टोचेल, त्याला अपमानित झाल्यासारखं वाटेल असं कधीही बोलायचं नाही, असं कधीही वागायचं नाही बोलण्याबद्दल. त्यामुळे ह्याचं सतत भान ठेवायचं, कारण तुम्ही जेव्हा चांगलं वागताय ना दुसऱ्यांशी, ते पण एक चांगलं पुण्यकर्मच होतंय. आपली पुण्याची बँक भरत जाते जेव्हा बोलण्यात ना आनंद देणे. किती सोपी गोष्ट आहे. काही लोकांना उगाच दुसऱ्यांना टोचून बोलायची सवय असते, टीका करायची सवय असते. असेल तर सोडून द्या. छान मस्त मनमोकळं वागा आणि आनंदाने प्रेमाने सगळ्यांशी वागायचं. तिसरी गोष्ट आहे, आपल्या कृतीतनं कोणाला दुःख नाही झालं पाहिजे. बरेचदा माणसं अशी वागतात ना की समोरच्याला फार मनाला लागतं. कुणी तुमच्यासाठी काही केलं असेल ना, तर आवर्जून कृतज्ञता व्यक्त करा, थँक्यू बोला. म्हणजे असे पण लोक आहेत ज्यांच्यासाठी खूप काही लोकांनी केलंय, पण त्यांना असं वाटतं मीच केलंय. ते तर कृतज्ञ राहायची गोष्ट वेगळीच, कृतज्ञपणा दाखवतात ते. त्यामुळे कृतज्ञ असलं पाहिजे आपण प्रत्येक गोष्टीसाठी. कोणी छोटीशी जरी गोष्ट तुमच्यासाठी केली ना, थँक्यू म्हणा. मनापासून कृतज्ञ राहा. आणि तुमच्यासाठी आपल्यासाठी बरेच लोक काय काय करत असतात, नेहमी कृतज्ञता व्यक्त करायची. आणि त्यासाठी पण मी सांगते की ह्यासाठी एक सोपा शब्द आहे, PPF, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. पास्ट मध्ये, भूतकाळात तुमच्यासाठी बऱ्याच लोकांनी काय काय केलंय, तर रोज 1 मिनिट काढून त्यांना थँक्यू म्हणायचं. म्हणजे काय कोणाचं नाव घ्यायची गरज नाही, पण आतापर्यंत मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना धन्यवाद. आत्ता मला जे मदत करतात, दुसरा P म्हणजे प्रेझेंट, आत्ता मला जे लोक मदत करतायत त्यांना थँक्यू. आणि F म्हणजे फ्युचर. फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये सुद्धा मला जे लोक मला मदत करतील, जी मदत मला मिळेल, त्याच्यासाठी मी आत्तापासूनच कृतज्ञ आहे. कारण ही कृतज्ञ व्हायची जी सवय आहे ना, ती तुम्हाला जास्तीत जास्त नम्र बनवते, प्रेमळ बनवते आणि तुम्हाला जास्तीत जास्त माणूस म्हणून घडवते. पण आपले विचार छान ठेवा, आपलं बोलणं छान ठेवा, आपलं वागणं छान ठेवा आणि जाणून बुजून कधीही चुकीचं काही करायचं नाही. म्हणजे चुका होतात आपल्याकडनं, पण झाली चूक ना, लक्षात आलं ना, लगेच समोरच्याला सॉरी म्हणून टाकायचं. अहंकार ठेवायचा नाही. जितकं छान वागाल ना तुम्ही दुसऱ्यांशी, तितकी ती सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते. आणि ही ऊर्जा म्हणजे पण एक प्रकारचं पुण्यच, हे लक्षात ठेवा. आपल्याला काय असं वाटतं की ठराविक गोष्टी केल्यावरच पुण्य मिळतं, नाही. तुमच्या विचारातनं, वागण्यातनं, बोलण्यातनं, दुसऱ्यांना आनंद देण्याच्या कृतीतनं, छोट्या छोट्या गोष्टीतनं आपला हा पुण्याचा साठा वाढत असतो. त्यामुळे जग कसंही असू दे, आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. आणि एक गोष्ट तर आपण करतोच, आपली श्रद्धा असते. रोज सकाळी आपण आवर्जून आपलं जे श्रद्धास्थान आहे त्याला वंदन करतो, त्यांचं स्मरण करतो आणि काय मंत्र जप करतो. तुमची जी काय पद्धत असेल आवर्जून करा. आणि एक गोष्ट सांगते, दिवसभर आपल्याला त्याचं भान पाहिजे ना, की आपल्याला पुण्य जमा करायचं आहे. तर ज्या कुणावर तुमची श्रद्धा आहे ना, ते जे एक नाव आहे ना, ते सतत मनामध्ये घेत राहायचं. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की कसं शक्य आहे. आता बघा, मी तुमच्याशी बोलतेय ना, पण मनामध्ये बॅकग्राऊंडला एक नामस्मरण माझं चालू असतं. सवय लावून घ्या. ह्याच्याने काय होईल, आपलं मन स्थिर राहतं आणि आपल्या सोबत सतत कोणीतरी आहे ही जाणीव आपल्याला राहते. किंवा आपल्या वागण्यावर सतत कोणाचं तरी लक्ष आहे, त्यामुळे आपण चुकीचं वागत नाही,
सतत ऑफिसमध्ये जरी असाल ना, ही सवय लावून घ्या. काय तोंडाने बोलायचं नाही, मनातल्या मनात ते नामस्मरण करायची सवय लावून घ्या. आणि प्रत्येक क्षणी स्वतःच स्वतःला बजावायचं की मला चुकीचं वागायचं नाहीये, चुकीचं बोलायचं नाहीये, चुकीचा विचार करायचा नाहीये. कारण मला माझं पुण्य संचय वाढवायचा आहे. पैसे मिळवण्यासाठी तर आपण खूप काही काही करतो. नोकरी, व्यवसाय, ही गुंतवणूक, इथे काही पैसे आपण गुंतवले, त्याच्यातनं काही रिटर्न्स मिळतील. पण पुण्य ही गोष्ट अशी आहे की आपण ती प्रत्येक क्षणी मिळवू शकतो, ते सुद्धा काहीही खर्च न करता. आणि असं करत करत आपला हा पुण्य संचय वाढतो ना, मग तेव्हा आपण निश्चिंत होतो. कारण आपल्याला आपल्या कर्मांवर विश्वास असतो की माझी कर्म चांगलीच आहेत, त्याच्यामुळे माझं भविष्य हे चांगलंच असणार आहे. हा विश्वास ना आपणच आपल्याला देऊ शकतो आपल्या कर्मांनी. आता बघा, बाकी तर पाप पुण्य संचित कर्म हे जे काही आहे ते आपल्या आकलनाच्या पलीकडे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या अगदी खोलात जाऊन त्याचा विचार केला तरी त्याची उत्तरं मिळवण्यासाठी आपल्याला अगदी पूर्ण आयुष्य खर्ची करावं लागेल. पण जेवढं होईल तेवढं चांगलंच कर्म कसं घडेल माझ्याकडून, माझ्या विचारातनं, माझ्या बोलण्यातनं, माझ्या वागण्यातनं, माझ्या एकूणच कोणत्याही गोष्टीतनं चांगलं कर्मच कसं घडेल ह्याचा आपण सतत विचार केला पाहिजे. तेव्हाच आपला हा पुण्य संचय किंवा आपण म्हणतो आपली सेविंग, पुण्याची सेविंग वाढत राहील. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. माझ्या मित्राचे वडील आता ते रिटायर्ड होतील, पण ते औषधाच्या कंपनीत काम करतात. तर आम्ही गप्पा मारत होतो, तर आणि खूप आध्यात्मिक आहेत. तर त्यांना मी असं म्हटलं की काका तुम्ही म्हणजे तुमची पुण्याची काय व्याख्या आहे? ते म्हणाले बघ बेटा, मी एका औषधाच्या कंपनीत काम करतो आणि ते सतत ती औषधं आहेत ना, ती माझ्या डोळ्यासमोर असतात. माझ्या कामाचा भाग आहे तो. ते म्हणाले की जेव्हा पण मी त्या औषधांकडे बघतो ना, तर सतत मी आशीर्वाद देतो की हे औषध ज्या कोणी व्यक्ती घेतील ना त्यांना चांगलं बरं वाटेल. देवा त्यांना खूप आशीर्वाद दे, त्यांना खूप बरं वाटू दे, त्यांना लगेच बरं वाटू दे. मी सतत आशीर्वाद देत असतो म्हणाले. सतत माझ्या तोंडामध्ये मनामध्ये नामस्मरण चालू असतं आणि मनातल्या मनात ना मी सतत आशीर्वाद देत असतो. तर म्हणाले इतक्या वर्षामध्ये किती प्रोडक्शन झालं असेल, किती लोकांनी त्या गोळ्या खाल्ल्या असतील, पण माझ्या परीने मी काय पुण्य केलं की मी फक्त आशीर्वाद दिले आणि मी अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण केली की त्या लोकांना बरं वाटू दे. आणि ते म्हणाले तुला आता हे थोडं विनोदी वाटेल, पण एवढ्या वर्षामध्ये मी खास असा कधीही आजारी पडलो नाही. सर्दी खोकला कधी झाला असेल तेवढाच, पण माझं आरोग्य एकदम उत्तम आहे. म्हणजे ते म्हणाले हा योगायोग असेल, पण मी मात्र ती देवाची कृपाच मानतो. त्यामुळे माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आत्तापासून आपल्याला पुण्य साठवायला सुरुवात करायची आहे. जगात कितीही गोंधळ असू दे, कोणी कसंही वागू दे, आपण आपलं पुण्य जमा करण्याचं काम सतत चालू ठेवायचंय. कारण पैसे तर आपण जमा करतच असतो, पण त्याच्यासोबत पुण्य फार महत्वाचं आहे. कारण शेवटी काय कामी येतं? पुण्य. पैसे कमवा, पण प्रत्येक क्षणी पुण्य कमवायला विसरू नका, कारण त्याचा साठा जास्त वाढला पाहिजे आणि तोच साठा आपल्या उत्तम भविष्याचा मार्ग आपल्याला दाखवेल. आता बाकी अशा अनेक गोष्टी ज्या आपल्या हातात नाही, मग ते आपण काय म्हणतो की परमेश्वरा ह्याची तूच काळजी घे. पण आपल्या हातात जे आहे ते मात्र आपण प्रामाणिकपणे करत राहायचंय आणि सतत पुण्य जमवत राहायचंय. त्याच्यामुळे रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी मनातल्या मनात विचार करायचा की सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी चुकून कोणाला दुखावलंय का, प्रोफेशनली कोणाला हार्शली बोललोय का, मनातल्या मनात त्यांना सॉरी म्हणायचं आणि त्यांची माफी मागायची. आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडनं काही चुकलं असेल तर स्वतःला पण माफ करा आणि ही चूक आता मी परत नाही करणार असा दिलासा द्या आणि मगच झोपी जा.
मग अशी शांत आणि गाढ झोप लागेल आणि परत नव्या दिवशी आपण पैसे आणि पुण्य जमा करण्याचा आपला जो मार्ग आहे तो चालू ठेवू. त्यामुळे नक्की या गोष्टीचा विचार करा आणि एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं, पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. त्याच्यामुळे स्वतः आनंदी राहा आणि दुसऱ्यांना पण फक्त आनंद देत राहा, कारण तोच आनंद आपल्या भविष्याची दिशा ठरवत असतो.